आणि मित्रांनो, हॅलो, चालू. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आभारी आहे. याच्यापूर्वी झालेले सर्व मान्यवरांचे भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत. त्यातनं फार महत्त्वपूर्ण अशा गोष्टी बाबूजींनी, विजूभाऊंनी आणि नानासाहेबांनी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. ताले सर जेव्हा बोलून गेले त्यावेळेस मी नव्हतो, पण मला माहिती आहे की त्यांनी पण चांगलं उद्बोधन केलेलं असावं, प्रश्नच नाही. परवा मी म्हणजे कालचाच दिवस नागपूर युनिव्हर्सिटी आणि NSS आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या विदर्भाची एक पाणी परिषद होणार आहे. 4, 5, 6 जूनचं असं सध्या नियोजन सुरू आहे. त्याच्या एका मीटिंगला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर अनेक लोकांनी बोलले, फक्त ओळखच करायची होती तिथे की म्हणजे मी कुठल्या संस्थेकडनं काम करतो वगैरे. त्यावेळेस लक्षात आलं की तिथे अनेक जाणकार लोक आहेत. वाल्मीचे एक रिटायर्ड डायरेक्टर सुद्धा आले होते तिथे, आणि त्यांनी हे एरिया ट्रीटमेंटचं म्हणजे किंवा कंटूर लविंग हे जे तंत्र आहे याला फार वरच्या लेवलला मानलेलं आहे त्या लोकांनी. कारण आत्ताच संजीव भाऊंनी सांगितलं की त्यांनी शेतामध्ये जे डोह केला म्हणजे शेततळं केलं आणि ते स्वतः बघितलं त्यांनी की ते 10 वेळा कमीत कमी मुरलेलं होतं. आणि हीच गोष्ट देवानंद भाऊ समोरच बसलेले आहेत. आनंदांनी पण हे बघितले जेव्हा भोंडेंच्या आकाश भोंडेच्या विहिरीला 60 फूट पाणी चढलं होतं, म्हणजे फार कमी वेळामध्ये अनेक विहिरी रिचार्ज झाल्या होत्या. तर हे आपण कॅल्क्युलेशन करून बघावं. बाबूजींच्या भाषणामध्ये नक्कीच हे आलं असेल की आपल्याकडे पावसाची कमी नाही आहे, आपण त्या पडलेल्या पावसाचा नीट निचरा करत नाही, वापर करत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे जमिनीतलं पाणी वापरून वापरून जमिनीतल्या पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे. आणि उद्या जसं पाण्याची समस्या अशी होणार आहे, दर पिढी आता दरवर्षी हा काही ना काहीतरी झटल्याशिवाय हे पूर्ण संकट आपल्याला सतत भेडसावत राहणारच आहे. याच्यानंतर नवीन पिढीसाठी हे एक चालना आहे म्हणा, किंवा त्यांना याच्याबरोबर घेणं आवश्यक आहे. म्हणून NSSला त्या याच्यात प्रामुख्याने 50 ते 60% यंग लोक पाहिजे याच्यामध्ये, ज्या लोकांसाठी हा प्रश्न आहे. आपला तेवढा वेळ राहिलेला नाही याच्यामध्ये. तर 1500 एकर जमिनीचा एक पाणलोट क्षेत्र असतं, त्याच्यामध्ये 4 किलोमीटरचा फक्त नाला असतो. साधारणतः हे इक्वेशन घेऊन घ्या. 10 वेळा डोह जो रिकामा होतो तशा प्रकारे जर आपल्या शेतामध्ये पडणारं पाणी त्याच गतीने मुरलं तर आपल्या शेतातली आर्द्रता कमी होणार नाही. आणि त्याच्यासाठीच या सर्व तंत्रज्ञानाचा नीट वापर करावा. याच्यातल्या तज्ज्ञ लोकांची माहिती घेऊन कुठे सबसॉयलर वापरायचं, कुठे MB प्लो वापरायचं, कुठे वापरायचं नाही, कोणतं पीक आहे, या सर्व विषयाचा सखोल अभ्यास करून नीट मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यानंतर या गोष्टी तंत्राला अवलंब करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.